संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 115 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज राज्याचे राज्यगृहमंत्री योगेश कदम मस्साजोगमध्ये येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. भाऊ, आज 115 दिवस पूर्ण होत आहेत. 5 दिवसांनी 4 महिने पूर्ण होत आहेत. काय काय तपास झाला, कुठपर्यंत आला, सविस्तर सांगा. एक चार्जशीट सबमिट झालेलं आहे, ते येणाऱ्या तारखेला फ्रेम होईल आणि ही केस न्यायप्रविष्ट झालेली आहे. आणि आता ज्या तारखा पडत आहेत, आता ही 10 तारीख आहे पुढची, तर या सगळ्या अनुषंगाने जे काही एक फरार आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. तो कधी सापडणार आहे, जेरबंद कधी होणार आहे हे अद्याप कोणालाही कळलेलं नाही. यातून सगळ्यांना एक गोष्ट कळली की हा आरोपी आणि ही टीम किती सराईत होती. कारण का एकदा हे कोणीच पकडलं नाही, कोणी सरेंडर झालंय, कोणी पुण्यात सापडलंय. हे सगळी जी स्टोरी ह्यांची ही वारंवार घडणारे गुन्हेगारी हे सगळे अट्टल आहेत. त्याच्यामुळं पोलिसांना पण ह्या गोष्टीत एवढं अवघड आव्हान होतं हे सगळं करणं, आणि आता देखील आव्हान आहे. जोपर्यंत कृष्णा आंधळे आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हे आव्हानच आहे. आणि ह्याच्यात जे पहिले 8 दिवसाचा तपास आहे केस पोलीसचा, जे आता महिला जी कळमची आहे तिची हत्या झालेली आहे, तिचा हत्या करणारा जो आहे तो टाकडीच्या एका ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर आहे. घुले यांचं ट्रॅक्टर आहे, त्यांचं नाव अद्याप मला कळलेलं नाही, परंतु ही माहिती खरी आहे की तो ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. तर याची माहिती किंवा याचा तपास पूर्वी केस पोलिसांना केलेला आहे का, तर याविषयी आम्ही आज जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून जे काही आम्हाला माहिती भेटेल ते आम्ही घेणार आहोत. असं आमचं आजचं त्यांना जे काही चर्चा करायची ते विषय हे आहेत. तुम्ही ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा उल्लेख केला, त्या संदर्भात तुम्ही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे का, त्याची काही तक्रार केलेली आहे का? मी आता CIDच्या अधिकाऱ्यांना बोलूनच तुम्हाला म्हणतोय की त्यावेळेस त्यांनी काय माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात त्यांनी केज पोलीस आणि बीडच्या SP साहेबांना त्यांनी सूचना दिली, म्हणजे सांगितलेलं आहे की याच्या संदर्भात अधिकची माहिती घ्या आणि आम्हाला कळवा, आम्ही पुढील तपास करू, असं आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी हे कळलेलं आहे. भाऊ, आज 115 दिवस पूर्ण होत आहेत. कृष्णा आंधळे अद्याप देखील पोलिसांना हाती लागत नाही. काय म्हणावं लागेल आणि या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललात का? याची गुन्हेगारी सगळी पोलिसांवर आहे. केज पोलीस जे त्या कृष्णा आंधळेला ज्या ऑफिसमध्ये घेऊन बसायचे किंवा त्याचा सरस वावर होता हे तर तुम्ही बघितलेलं आहे. CCTV फुटेज आहेत किंवा हे पोलिसांसोबत गाडीवर फिरलेला त्याचे फोटो व्हिडिओ आहेत. त्याला फक्त तो कागदोपत्री फरार होता, त्याला फरार व्हायची काही गरज नव्हती, कारण पोलिसच त्याला आधार देत होते, आसरा देत होते. तर त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्याचं उत्तर त्यांनीच यांना द्यायला पाहिजे. आता आज जे योगेशजी कदम साहेब येणार आहेत, जे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना प्रामुख्याने ही पहिला मुद्दा मी सांगणार आहे की फरार आरोपी हा अगोदर 307 मध्ये 2 वर्ष फरार असताना त्याचा CCTV फुटेज दाखवण्यात आम्ही का तो कसा वावरत होता, पोलिसांसोबत कसा राहत होता. त्याच्यामुळे त्याचे उत्तर केज पोलीस किंवा जे काही डिपार्टमेंट आहे ते या मंत्री महोदयांना देतील. बी टीमवरती कारवाईची मागणी वारंवार झाली, मात्र अद्यापर्यंत कुठली बी टीमवरती कारवाई देखील झालेली पाहायला मिळालेलं नाही. दुसरीकडे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली तो मृतदेह केजकडे नेण्याऐवजी कळमच्या दिशेने नेला. त्या महिलेचं नाव देखील समोर आलं होतं की बदनाम करण्यासाठी संपूर्ण प्रकार करणार होते. त्या महिलेचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, हत्या झाल्याचं समोर आले. आरोपी देखील केज परिसरामध्ये असल्याची देखील माहिती आलेली आहे. या संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही विचारणा केलेली आहे का? आमच्याकडे आम्ही जे काही निवेदनं दिलेले आहेत किंवा आमच्याकडे काही जे लेखी स्वरूपामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या आम्ही नक्कीच सगळ्यांना दिलेल्या आहेत. एक सप्लिमेंटरी चार्जशीट होणं बाकी आहे आणि त्याच्यात समजा ह्या लोकांना कसं ह्याच्यामध्ये घेता येतंय, त्यांच्यावर वेगळा गुन्हा नोंद करून ह्यांना काय शिक्षा देता येते, किंवा हे पण मी मागणी केलेली आहे की CDR मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत त्यांना मदत करणार आहेत ते आलेले, ते आम्ही पब्लिश करणार आहेत की ह्या लोकांनी मदत केली, जेणेकरून समाजात त्या लोकांपासून कुणाला धोका नाही झाला पाहिजे. आणि विषय राहिला हा महिलेचा, तर ते तपास का नाही केला केज पोलिसनं त्यावेळेस. आज CID SP साहेबांना म्हणजे इन्फॉर्म करते की त्याच्यात काही आम्हाला तपासातला काही मार्ग म्हणजे धागादोरा लागला तर आम्हाला सांगा, आम्ही पुढील तपास करू. परंतु त्यावेळेस हे प्रकरण झालं असताना एक लोकप्रतिनिधी सांगत आहेत की महिलेचा ह्याच्यामध्ये कुठेतरी भाग आहे, ह्याला काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न होता, तर ते तसं झालेलं दिसत नाही. तर त्याची सुद्धा आम्ही चर्चा आज जे योगेशजी कदम साहेब येणार आहेत त्यांना आम्ही बोलणार आहोत. मात्र ज्यावेळेस ही महिला तयार करण्यात आली होती, ती महिला एक असल्याचं देखील तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का? नाही, त्या संदर्भात
कन्फर्म माहिती नाही म्हणून मी बोलत नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये त्याची कन्फर्म माहिती सगळी पुढे येईल आणि त्याची म्हणजे त्याची चूक कोणी केली त्यांना पण समोर आणलं जाईल आणि त्याचा तपास करण्यात येईल. अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती होते, एक तुम्ही लिफाफा देखील त्यांना दिलेला आहे, संपूर्ण फॉर्मॅट जे आहे जे मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर काही त्यांच्या कार्यालयाकडनं काही उत्तर आलेलं आहे का तुमच्या मागण्यांवरती? नाही, ते कळणार आहे आपल्याला, आम्हाला स्पष्ट कळणार आहे, कारण का त्याच्यामध्ये हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावं. त्याच्यानंतर तिथं जे मकोका अंतर्गत कारवाई झालेले खुनातले जे आरोपी आहेत त्यांना ते मकोकाचं झेलच नाही, किंवा ह्याच्या अगोदर काही हिस्ट्री आहे का तशी की मकोका अंतर्गत कारवाई झालेले आरोपी तिथं ठेवले होते ह्याच्या अगोदर, तर तशी पण आम्ही माहिती मागवलेली आहे. आणि आता ह्या आरोपींना, दुसरे जे आरोपी आहेत त्यांना तिथून शिफ्ट करण्यापेक्षा ह्यांना इथं का ठेवलं जातं ह्याचं उत्तर आम्ही आज खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून घेणार आहोत. त्याच्या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे, ज्या कराडावरती गुन्हा दाखल आहे, मकोका अंतर्गत कारवाई आहे, दुसरा सुदर्शन भुले आहे, आणखी काही आरोपी आहेत, त्याच कारागृहामध्ये वाद झाला होता आणि त्या वादानंतर गित्ते गँग आणि बाकीच्या आरोपींना हलवलं, मात्र जे मकोका मधले आरोपी आहेत ते देखील त्याच ठिकाणी आहेत, त्यांना का हलवलं जात नाही? हेच उत्तर आम्ही यांच्याकडून घेणार आहोत. आता इथं ज्यावेळेस हे साहेब येतील गृहराज्यमंत्री, त्यांना आम्ही इथून फोन करायला सांगणार आहोत आणि त्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत की मकोका अंतर्गत कारवाई केलेले जे आरोपी आहेत ते इथं का ठेवण्यात आलेले आहेत. कारण दुसरे जे आरोपी येतील, काही वाद झाला तर त्यांना लगेच नाशिकला, हर्सूलला, संभाजीनगरला पाठवण्यात येतंय, परंतु या आरोपींना इथं का ठेवण्यात येतं ह्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. दुसरी एक मागणी आहे की जे आरोपी मागणी करतात फक्त लातूर आणि बीडच्या जेलची, ही दोन जेलच्या मागणी वारंवार का होती? त्यांचं काय जे मधला विषय तो आपल्याला माहित नाही, परंतु का मागणी केली जाते तिथली हे देखील आम्ही त्यांना बोलू आणि त्यांच्याकडून आम्ही उत्तर अपेक्षित ठेवू. नक्कीच आज संतोष देशमुख यांना जाऊन 115 दिवस पूर्ण होतात, मात्र जिल्हा कारागृहामधला जो प्रकार समोर आला त्याच्यानंतर काही आरोपींना हलवलं, मात्र मकोका अंतर्गत कारवाईमधील आरोपींना का हलवलं जात नाही असा सवाल देखील आज राज्य गृहमंत्री योगेश कदम यांना धनंजय देशमुख विचारणार आहेत. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, मस्साजोग, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.